वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय। सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे निवडणूक झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय। वंचित आघाडीचे उमेदवार आतिश बनसोडे यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी शिंदे कुटुंबावर तोफ डागली। त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील आक्रमक पवित्रा घेतलाय। आंबेडकरांच्या मनात नेमकं काय हेच कळत नाही असा टोला त्यांनी लगावला। कांग्रेस का जो उम्मीदवार है अपने परिवार के साथ इलेक्शन के बाद बीजेपी में शामिल होगा। आता लोकसभेचं आमचं 3 दिवसाच्या पहिले आम्ही वर्षा गायकवाडचं तिकीट डिक्लेअर केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या वंचितचं तिकीट त्या ठिकाणी जाहीर केलं। आखरी त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे कळायला कारण नाही। आमचा टार्गेट बीजेपीला सत्तेतून बाहेर काढणं, देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर आज काय बोलतात त्याच्याकडे आम्हाला काही लक्ष देण्याची गरज आहे।